धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. अधिक मास प्रारंभ होऊन 5 दिवस झाले. या अधिक मासात कोणती व्रत आपण करावीत व त्या संबंधी कोणत्या नियमांचं पालन करावं या संबंधाने विचार आज आपण पाहणार आहोत. या महिन्यात पहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. अंगाला सुगंधी उटी लावावी. नदीवर अथवा तीर्थाच्या ठिकाणी स्नानादी धार्मिक कृत्य करावीत. मन निर्मळ ठेवावे. या महिन्यात आवळीच्या झाडाखाली स्नानाला विशेष महत्व आहे. स्नान झाल्याच्या नंतर या मंत्राचा उच्चार आपण करावा. गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमीशानं गोविंदं गोपिकाप्रियं भक्तिर्भवति गोविंदे पुत्रपौत्र विवर्धिनी अकीर्तिक्षयमाप्नोति सत्कीर्ती वर्धते चिरम. असा या मंत्राचा उच्चार करावा. या मासात शक्यतो एक वेळेसच अन्न ग्रहण करावे. जेवताना मौन पाळावे. अधिक महिन्यात रोज देवाजवळ दिवा लावावा आणि महिन्याच्या शेवटी तो ब्राह्मणाला दान द्यावा. या महिन्यात आपल्या आवडणाऱ्या वस्तूंचा त्याग करावा. उदाहरणार्थ एखादं फळ असेल किंवा एखाद्या रंगाचं वस्त्र असेल. या महिन्यातील दानाचे महत्व अनन्यसाधारण आहे. हिंदू धर्मात मुलगी आणि जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात. म्हणून जावयाला तुपात तळलेले 33च्या पटीत अनारसे देतात. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला देतात. या महिन्यात नारळ, सुपाऱ्या, फळे यासारख्या वस्तू सुद्धा 33च्या पटीत देऊन दान करतात. या महिन्यात पूर्णाचे दिंड करून इष्टमित्रांना, नातेवाईकांना भोजन देतात. या दिंडांना धोंडे सुद्धा म्हणतात. यावरून या महिन्यास धोंडे महिना, धोंड्याचा महिना असंही म्हटलं जातं. तसेच रोज गाईला पुरणपोळीचा घास द्यावा. महिनाभर सतत नामस्मरण करावे. यात कुलदैवताच्या नामस्मरणाचे विशेष महत्व आहे. भगवान नारायण श्रीकृष्णाचे स्मरण करावे. दान करत असताना त्या दानाचा संकल्प या मंत्राचे द्वारे करावा. मम त्रय त्रिंशत् देवतात्मक विष्णुरूपी सहस्रांशु श्री पुरुषोत्तम प्रीतीद्वारा निखिल पाप प्रशम पूर्वम पुत्रपौत्रायुत धनधान्य क्षेम समृद्धी लोकद्वय सुख हेतु पृथ्वीदान फलप्राप्त्यापूपच्छिद्र समसंख्य वर्ष सहस्रावधी स्वर्लोक निवासादि कल्पोक्त फल सिद्ध्यर्थम मलमास प्रयुक्तम अपूपदानम करिष्ये. अशा पद्धतीनं दानाचा संकल्प करावा. जी वस्तू आपल्याला दान द्यायची त्या वस्तूचं पूजन करावं. नंतर ब्राह्मणाचे पूजन करून पुढील श्लोकांनी त्याची प्रार्थना करावी. विष्णुरूपी सहस्रांशु सर्व पाप प्रणाशनः अपूपान्नं प्रदानेन मम पापं व्यपोहतु नारायण जगद्वीप भास्कर प्रतिरूपक व्रतेनानेन पुत्रांश्च संपदं चापि वर्धय. यस्य हस्ते गदा चक्रे गरुडो यस्य वाहनं शंखकरतले यस्य समे विष्णु प्रसीदतु कलाकाष्ठादिरूपेण निमेष घटिकादिना यो वञ्चयति भूतानि तस्मै कालात्मने नमः. कुरुक्षेत्रमयं देश कालपर्वद्विजो हरिः पृथ्वी सममिमं दानं गृहान पुरुषोत्तम मलानांच विशुद्ध्यर्थं तव दास्यामि भास्कर.
इदं सोपस्करं त्रयत्रिंशद उपदानं सदक्षिणाकं सतांबूलम्. अशा प्रकारचा मंत्र उच्चारून तिदा वस्तू ब्राह्मणाला दान द्यावी. पोथी वाचन, सत्संग, अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्विक मनाने रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापनाच्या वेळी ब्राह्मणाला दान द्यावी. पोथी वाचन न जमल्यास निदान श्रवण तरी करावे. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम श्री नारायण प्रसन्न होतो आणि भक्तांचे कल्याण करतो. अधिक मासात केलेल्या पूजेचे, तीर्थयात्रेचे फळ अनेक पटींनी मिळते. स्त्रियांना अखंड सौभाग्याचा व पुत्रपौत्रांचा लाभ होतो. अधिक मासात उपोषणाला विशेष महत्व आहे. उपोषणाचे प्रकार: एक भुक्त, दिवसातून एक वेळ जेवावे व एक वेळ उपवास करावा. अयाचित, अकस्मात दुसऱ्याकडे जेवायला जाणे. उपोषण, पूर्ण उपवास. अशक्त मनुष्याने वरीलपैकी एखादा प्रकार 3 दिवस तरी करावा. न जमल्यास निदान 1 दिवस तरी करावा. महिनाभर तांबूलदान दिल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते. महिनाभर अखंड दीप लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. महिन्यातून निदान 1 दिवस तरी गंगा स्नान केल्यास सर्व पापापासून मुक्ती मिळते. महिनाभर जेवताना मौन पाळल्यास पापाचे निरसन होते. अधिक मासात नित्य कर्मे करावीत. त्यापासून दूर जाऊ नये. काम्य कर्मे करू नयेत. जे केल्या वाचून गत्यंतर नाही अशी कर्मे अवश्य करावीत. अशा पद्धतीनं या अधिक मासात व्रत, दान आणि नियमांचं पालन त्या ठिकाणी आपण करावं.